केंद्रामध्ये मंत्रिपद देण्याच्या बहाण्यानं लुटणारी एक टोळी जेरबंद झाली आहे. भाजपचे मित्रपक्ष आणि संघ परिवारातील काही जण या टोळीच्या रडारवर होते. वेगवेगळ्या पदांचा आमिष दाखवत दिल्लीत आपले कनेक्शन्स असल्याचं सांगत नेत्यांकडून कोट्यावधी रुपये उकळण्याचे या टोळीचे प्रयत्न होते. पण भाजप नेते नितीन भुतडा यांनी स्टिंग ऑपरेशन करत या आरोपींची तुरुंगापर्यंत पाठवणी केली आहे. पाहूयात. केंद्रात राज्यमंत्रीपद देण्याचं नेत्याला आमिष. राज्यमंत्रीपदासाठी 20 कोटींची मागणी. भाजप नेत्यांकडून ठगांचं स्टिंग ऑपरेशन. राजकारणात आपल्याला मोठं पद मिळावं, मंत्री व्हावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. काहींना ते मिळतं तर काहींना ते हुलकावणी देतं. नेत्यांच्या याच महत्वाकांक्षेचा गैरफायदा घेत खुद्द नेत्यांनाच गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत आहे, त्यामुळे भाजप नेत्यांकडून वेगवेगळ्या पदांसाठी प्रयत्न सुरू असतात. यवतमाळमधले भाजप नेते नितीन भुतडा आणि असेच काही नेते या टोळीच्या रडारवर असतात. यवतमाळमधले भाजप नेते नितीन भुतडा यांच्याकडे या टोळीचं लक्ष गेलं. पण नेत्यांना लुटण्याची या टोळीची मोडस ऑपरेंडी बघितली तर महत्वाकांक्षी नेत्यांना हेरून त्यांच्याशी ही टोळी संपर्क करते. भाजप आणि मित्र पक्षांचे नेते या टोळीच्या रडारवर असतात आणि लुटण्यासाठीच भाजप नेते नितीन भुतडा यांच्याशी या टोळीने संपर्क साधला. व्हॉट्सअप मेसेज, कॉलवर सतत पाठपुरावा केला. केंद्रीय मंत्री अमित शहांचे निकटवर्ती असल्याची बतावणी केली. संघातील पदाधिकाऱ्यांमार्फत नेमणूक होत असल्याची थापही मारली. केंद्रातील विविध 65 पदांची यादी टोळीने दाखवली. पदावर नेमणुकीसाठी 20 ते 35 कोटी रुपये मागितले. टोकन अमाऊंट म्हणून 5% रकमेची मागणीही केली. अर्थात पदाचं स्वप्न दाखवत कोट्यावधींचा गंडा घालण्याचा या टोळीचा प्रयत्न होता. विशेष म्हणजे या ठगांची हिंमत इतकी की त्यांनी अमित शहांसोबत सुद्धा आपलं कनेक्शन असल्याचं सांगितलं. पण नितीन भुतडा यांच्याही बाब लक्षात आली. महत्वाचं म्हणजे त्यांनी या सर्व विषयामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे OSD त्यांचा नाव, त्यांचा संपर्क क्रमांक, ज्याच्या माध्यमातून आपण ही पूर्ण पद्धती या ठिकाणी करत आहोत, अशा पद्धतीचा भासवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्याचबरोबर एका प्रिंट मीडियाच्या मोठ्या ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर ज्या अमितजी शहा यांच्या नातेवाईक आहे, हे सुद्धा भासवण्याचा मला त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला. परंतु या सर्व गोष्टीची मी माझ्या पद्धतीनं माहिती काढली आणि ही सर्व माहिती खोटी निघाल्याच्या नंतर मी हे स्टिंग त्या ठिकाणी केलाय. यामुळे भुतडांनी सर्वात आधी या टोळीनं केलेला कॉल रेकॉर्ड केला. मग भुतडांनी भाजपचे माजी आमदार मदन येरावार यांच्या कार्यालयात टोळीला बोलावलं. तिथे आधीच कॅमेरा लावला. एका बॅगमध्ये खाली कागदाच्या रीम, नोटबुक ठेवले आणि वर 500च्या नोटांचं बंडल ठेवलं, जेणेकरून ठगांना बॅग पैशांनी भरलेली आहे असं वाटावं. नंतर या ठगांना पैसे देतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या सगळ्या प्रकाराची पोलिसांना आधीच कल्पना दिली होती. त्यामुळे पैसे घेऊन बाहेर पडताना पोलिसांनी ठगांना ताब्यात घेतलं. मी भारतीय जनता पार्टीचा 32 वर्षापासून काम करणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे मला माहित आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये केवळ कार्यकर्त्याच्या समर्पणाने आणि कार्यकर्त्याचं काम पाहून, कामगिरी पाहून त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या नियुक्त्या दिल्या जातात. अशा पद्धतीनं पैशानी कुठेही भारतीय जनता पार्टीमध्ये नियुक्त्या मिळत नाही. त्यामुळे मी हा सर्व विषय भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिला आणि वरिष्ठ नेतृत्वाने परवानगी दिल्याच्या नंतर या सर्व गोष्टीचं स्टिंग ऑपरेशन करून या सर्व लोकांना गजाआड करण्याकरता पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि काल स्टिंग ऑपरेशन झाल्याच्या नंतर या सर्व 3ही लोकांना त्या ठिकाणी गजाआड करण्यात आलेला आहे. परंतु यामध्ये केवळ 3च लोक नाही तर अजूनही मोठ्या प्रमाणात यामध्ये लोकांचा समावेश आहे. हे मोठं रॅकेट या ठिकाणी आहे आणि त्यामुळं या पूर्ण रॅकेटचा छडा लागला पाहिजे, अशा पद्धतीची विनंती आम्ही पोलीस प्रशासनाला केली. नितीन भुतडांच्या सतर्कतेमुळे त्यांची मोठी फसवणूक टळली आहे. तसंच त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ही टोळी सुद्धा जेरबंद झाली. हे सगळे आरोपी यवतमाळ जिल्ह्यातलेच असल्याचं पुढे आलंय. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढचा तपास सुरू केलाय. त्यांनी अवघड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्या अंतर्गत आपण फसवणूक, त्याचप्रमाणे फॉर्जरी अंतर्गत विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आज आम्ही त्या गुन्हा दाखल 3 आरोपितांना अटक करण्यात आली होती. त्यांना आज कोर्टात आम्ही प्रोड्यूस केलं होतं आणि त्यांची 3 दिवसापर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. पुढील तपास यापैकी 3 आरोपी आहेत. त्यापैकी लौकिक जगन्नाथ फुलकर हे यवतमाळचेच आहेत. गणेश लालसिंग राठोड हे पण यवतमाळ वडगावचे आहेत. त्यानंतर विश्वजित सुरेश राठोड हे पण आपले ब्राह्मणवाडा पोस्टी जवळा तालुका आर्णी येथील आहेत.
राजकारणात सक्रिय असताना पदाची अपेक्षा गैर नाही, पण हीच इच्छा उराशी बाळगणाऱ्यांना या गँगचे सदस्य अप्रोच करायचे, पदाची लालसा दाखवायचे आणि मग पैसे घेऊन फरार व्हायचे. त्यांनी आतापर्यंत अशा कोणाकोणाला गंडा घातलाय याचाही पोलीस तपास करतायत. त्यामुळे फसवणूक झालेल्यांचीही आणखी काही नावं समोर येतात का, तसंच या रॅकेटचे आणखी कोणी सदस्य आहेत का, हे तपासातून पुढे येण्याची वाट बघावी लागेल. श्रीकांत राऊत, झी 24 तास, यवतमाळ.